बुलेटिनची सुरुवात आत्ताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूयात। पुण्यातील मुंडवा येथील जमीन प्रकरणी पार्थ पवार यांना क्लीन चिट नाही, खारगे समितीचा अहवाल तयार झालेला नाही अशी माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे। राज्य सरकारकडे अद्यापर्यंत अहवाल सादर झालेला नाही असं सूत्रांनी सांगितलंय। अंतिम अहवाल तयार करण्यासाठी अद्याप खारगे समितीची अंतिम बैठक बाकी असल्याचं देखील आता सूत्रांनी सांगितलेलं आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। तर पुण्यातील मुंडवा येथील जमीन प्रकरणी पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आलेली नाहीये। खारगे समितीचा अहवाल अद्यापर्यंत तयार झाला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। चेतन, मुंडवा येथील जमीन प्रकरणासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आता समोर येते। पार्थ पवारांना क्लीन चिट देण्यात आलेली नाहीये कारण खारगे समितीचा अहवाल अद्यापर्यंत तयार झाला नाही असं सूत्रांचं म्हणणं आहे। निश्चित शुभम, काही वर्तमानपत्रांमध्ये अशा बातम्या आज प्रकाशित झालेल्या होत्या की या अहवाल सादर झाला असून या संदर्भात पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे। मात्र खात्रीलायक सूत्रांकडून जी माहिती समोर आलेली आहे, अद्याप या अंतिम अहवाल तयार करण्यासाठी जी अंतिम बैठक अपेक्षित आहे विकास खारगे समितीची तीच झालेली नाहीये। त्यामुळे हा अहवाल सादर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। विकास खारगे आहे जे IAS ऑफिसर आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची आता एक अंतिम बैठक तयार होईल आणि या अंतिम बैठकीनंतर अंतिम अहवाल आहे तो तयार केला जाईल आणि हा अंतिम अहवाल तयार झाल्यानंतर तो सरकारकडे सादर केला जाईल। अर्थातच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा अहवाल सादर केला जाणार आहे। मात्र काही दावे केले जात होते की शीतल तेजवानी यांच्यासहित दिग्विजय पाटील यांना कुठेतरी मुख्य आरोपी करण्यात आलेला आहे, त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे। मात्र दुसरीकडे पार्थ पवार यांना मात्र क्लीन चिट देण्यात आलेली आहे। मात्र अशी कुठलीही क्लीन चिट अद्याप दिलेली नसून हा अहवाल अंतिम अहवाल तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळालेली आहे। त्यामुळे तुर्तास तरी पार्थ पवार यांच्या भोवती मुंडवा जमीन प्रकरणातील जो घोटाळा आहे तो अद्यापही घोंगावताना पाहायला मिळतोय। शुभम, अगदी चेतन, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर अद्यापर्यंत खारगे समितीचा अंतिम अहवाल हा आलेला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली। पुण्यातील मुंडवा जमीन प्रकरणाच्या संदर्भातली ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। पार्थ पवार यांना क्लीन चिट नाही असं सूत्रांनी सांगितलेलं आहे। तर खारगे समितीचा अहवाल तयार झालेला नाही असं सूत्रांनी सांगितलेलं आहे। पुण्यातील मुंडवा जमीन प्रकरणासंदर्भात एक महत्त्वाची बातमी, पार्थ पवार यांना या प्रकरणामध्ये क्लीन चिट नाहीये। खारगे समितीचा अहवाल तयार झाला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली। राज्य सरकारकडे अद्यापर्यंत अहवाल सादर झालेला नाहीये। अंतिम अहवाल तयार करण्यासाठी अद्यापर्यंत खारगे समितीची अंतिम बैठक बाकी आहे। अंतिम बैठकीनंतर अहवाल सादर केला जाईल। त्यामुळे त्या अहवालामध्ये नेमकं काय नमूद केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। बातमी निराधार आहे। अजूनही कुठलाही रिपोर्ट सरकारकडे आला नाही। उलट 8 दिवसाची मुदतवाढ समितीने मागितली आहे, ती आज मी देणार आहे। कारण या समितीने जिल्हा परिषदेच्या निवडणुका विचारात घेता आणि त्यांच्याकडे जे काही 9 तारखेपर्यंत निकाल आहे त्या निकालाची पार्श्वभूमी आणि ते काही मनुष्यबळ वगैरे विचारात घेता 8 दिवसाची मुदतवाढ या समितीला आम्ही देणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।